नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MSBT डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेण्याच्या विचारात जर असाल तर प्रवेश प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी तुमची काही कागदपत्रांची तयारी असणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते 10वीचं मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला। जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेणार असाल तर 12वीचं मार्कशीट किंवा ITIचं मार्कशीट पण असणं गरजेचं आहे। तसेच तुमच्याकडे आधार कार्ड आणि सध्याचे पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे। त्यानंतर असतं रहिवासी कागदपत्रे, त्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र ST कॅटेगरीसाठी, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे 31 मार्च 2026 पर्यंतचं असणार आहे, नॉन क्रीमी लेअर हे कागदपत्र असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी डोमेसाइल आवश्यक आहे। जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा। हे सगळे कागदपत्र असल्याशिवाय तुमचं MSBT डिप्लोमाला ऍडमिशन होऊ शकणार नाही आणि पडताळणीसाठी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत म्हणजेच ओरिजिनल असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत त्याच्या झेरॉक्सच्या 2-3 प्रतीही तुम्ही सोबत ठेवा, जेणेकरून तुमची ऍडमिशनची प्रक्रिया सुरळीतपणे पार होईल।